नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय बटाटा भजी. तर बटाटा भजी बनवण्यासाठी आपण 2 बटाटे बघा मोठ्या आकाराचे स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने चांगले इथं ह्याला आपण धुवून घेतलेले आणि ह्याची पूर्ण वरची माती वगैरे आपण काढून टाकली आणि पुसून घेतलेले आहेत. एका नॅपकिननी छान असे हे कोरडे करून घेतले. आपल्याला बेसन पीठ लागणार तर 1 कप मोठा कप भरून आपण इथं बेसन चाळून घेतले. त्यासाठी लागणारे बघा लाल तिखट घेतले आपण 1 चमचा, थोडीशी हळद, थोडासा हिंग, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, किंचित असा खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल आणि पाणी लागणार आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी आपण जे बटाटे आहेत ते धुवून घेतलेले आहेत आपण. त्यामुळे आता आपण लगेचच ह्याचे आता काप करायला घेणार आहे. तर छान असे बघा वेळीवरच मी काप बनवते. व्यवस्थित असे वेळीवर मला बनवता येतात. त्यामुळं वेळी घेऊन आपण इथं तुम्हाला जर सुरीने जर व्यवस्थित काप करता येत असेल तर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने बघा पातळ असे आपण हे छान काप करून घेतलेले आहेत. ते वेळीनेच मी हे काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे धुण्याची गरज नाही कारण आपण बटाटे धुवून घेतले होते. आता थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे बटाट्यावर. त्यानंतर किंचित अशी हळद पण टाकून घेतलेली आहे आपण आणि थोडंसं आपण इथं तिखट पण टाकून घेऊया. आता व्यवस्थित असं हे तिखट, मीठ आणि हळद आपण ह्या बटाट्याला चोळून घेऊया, की जे करून आपली भजी जो आतला बटाटा आहे तो पण चवीला छान लागेल. त्यासाठी आपण इथं वरून असं ह्याला थोडंसं तिखट, मीठ लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं तिखट, मीठ आता आपण लावून हे बटाटे एक पीठ कालवेपर्यंत बाजूला मुरत ठेवूया. आता इथं बघा एका खोलगट भांड्यामध्ये आपण इथं बेसन पीठ घेतलंय 1 मोठा कप भरून. किंचित हळद टाकली. त्यानंतर बघा लाल तिखट किंचित टाकले. त्यानंतर आपण इथं हिंग टाकलाय थोडासा. थोडासा ओवा टाकला हातावर चोळून आणि चवीनुसार मीठ टाकलेले आणि किंचित असा मी खाण्याचा सोडा टाकला. सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि हळूहळू पाणी टाकून आपण हे घट्टसर असं मिश्रण, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ, सरसरीत असं हे आपण पीठ हे कालवून घेणार आहे. तर हळूहळू पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेऊया. एकाच दिशेने हे पीठ चांगलं फेटून घेऊ म्हणजे भजी पण आपली टम्म फुगतील. तर एकाच बघा दिशेने हे पीठ चांगलं जेवढं आपण फेटून घेऊ तेवढी आपली भजी छान होणार आहे. इथं बघू शकता 1-2-3 मिनटं छान असं हे पीठ आपण मस्त फेटून घेऊया. तर पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ छान असं मिक्स करायचं. मऊसूत असं आपलं पीठ एक साईडने फेटून घ्यायचं आणि त्यानंतर बघा आता तेल तापायला टाकते. तर तेल आपण थोडंसंच घेऊया कारण की भजी तळल्यानंतरचं जे तेल राहतं ते जास्त आपल्याला भाज्यांना वापरू वाटत नाही. तर त्यासाठी तेल आपण इथं प्रमाणातच टाकलेले. आता बघा काप पण आपले छान इथं तिखट मिठामध्ये मुरलेले. तेल पण आपलं छान तापलेलं आहे. आता आपण इथं व्यवस्थित असं बघा ह्याला पिठात बुडवून छान अशी ही भजी तेलात सोडूया. तेल चांगलं कडक तापून घेतलेलं आहे आपण. तर पहिल्यांदा तेल आपण इथं कडक तापून घेतले आणि थोडासा गॅस कमी करून घेतलेला आहे. खालच्या साईडने भजी आता छान अशी आपण इथं तळून घेऊया. तर इथं बघू शकता आपण पहिली आपण 2च भजी टाकली कारण आपल्या बटाट्याचा आकार जास्त होता आणि तेलाचं प्रमाण मी थोडंसं इथं कमी ठेवलेलं आहे. तर इथं बघू शकता पहिली आपली भजी छान अशी तळून झाली. मस्त अशी भजी बघा गोल एकदम टम्म फुगलेली आहेत. तर अशाच पद्धतीने आता दुसरी भजी आपण इथं तेलामध्ये सोडून घेतोय. तर इथं बघू शकता व्यवस्थित असं भांडं जरा पुढे घ्यायचं आणि त्यानंतर ही बटाट्याची भजी बघा व्यवस्थित अशी तेलात सोडून घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं पीठ पण लागलं जातं आणि दोन्ही बाजूनी छान अशी ही आपण भजी आता तळून घेतोय.
तर गॅस आपण बघा इथे जास्त मोठा ठेवलेला नाही आहे, कारण आतला बटाटा पण आपला व्यवस्थित शिजला पाहिजे. आणि अशा प्रकारे बघा आपण सर्व भजी आता इथं लगेचच करून घेणार आहे. तर भजी बघा छान अशी टम्म फुगलेली आहेत. तर इथं बघा सर्व भजी आपली करून तयार झालेली आहेत. मस्त बघा भजी पण छान फुगलेली आहेत, दिसायलाही छान दिसत आहेत. आणि अशा प्रकारे झटपट अशी बघा आपण ही भजी तयार केलेली आहेत. तर सोबत बघा आपण सॉस ठेवलाय. आता आपण एक मस्त अशी भज्यांची प्लेट तयार करूया. तर इथं बघू शकता तुम्ही सोबत सॉस ठेवलेला आहे. मिरची तळू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे झटपट अशी भजी तुम्ही करून बघा. आतला बटाटा पण ह्याच्या जे आपण भजी केली त्याच्या आधी आपण जे बटाट्यांना तिखट मीठ लावून घेतलेले, त्यामुळे बटाट्यांची चव पण बटाटा भज्यांची चव पण छान वाढते. आणि अशा पद्धतीने बघा बटाट्याची भजी तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.